वाचनकट्टा हे माझं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे नवीन व्हिडिओज आले की तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार. वाचनकट्ट्यावर सगळ्या रसिकांचं मनापासून स्वागत. आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास म्हणजे मानवाने आपल्या बुद्धीचा केलेला विकास आहे. परिस्थितीनुसार बदल घडवत आणि विकास होत मानव हा आजच्या क्षणापर्यंत येऊन पोचलाय. मानवाच्या या अविरत यात्रेत विकासाच्या अनेक पायऱ्या तो चढत गेला आणि ह्या पायऱ्यांनाच आपण संस्कृती अर्थात सिव्हिलायझेशन असं म्हणतो. वेगवेगळ्या कालखंडात आणि वेगवेगळ्या प्रदेशात या संस्कृतीचा विकास होत गेला. आता तुम्ही म्हणाल, आज वाचनकट्ट्यावर विषय तरी कोणता आहे नेमका? आज आपण जाणून घेणार आहोत खूपच इंटरेस्टिंग पण अतिशय उपयुक्त माहिती एका सुवर्णमय संस्कृतीची, सिंधू संस्कृती. याबद्दल बरेच प्रश्न, कुतूहल मनात होतं. पण आता ह्याची जी माहिती आपण करून घेणार आहोत ना, ती थोड्या वेगळ्या पद्धतीने. आज आपल्याबरोबर आहे इंडियोलॉजी स्पेशालिस्ट विनीता. नमस्कार विनीता. नमस्कार. तुझं वाचनकट्ट्यावर खूप खूप स्वागत. धन्यवाद दीप्ती. विनीताची थोडीशी ओळख करून देते. विनीतानी MA जिओग्राफी केलंय, त्याच्यानंतर MA इंडियोलॉजी आणि जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये तिने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासुद्धा केला आहे. ह्या संस्कृतीविषयी, तिच्या रचनेविषयी, तिचा उगम कसा झाला, या सगळ्याविषयी विनीता आज आपल्याला माहिती देणार आहे. विनीता, आपण सुरुवात करूया? हो, नक्की. तर ह्या विषयाकडे वळण्यापूर्वी तुला मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तू जे MA इंडियोलॉजी केलंयस ते म्हणजे थोडा हा वेगळी स्ट्रीम आहे ना, वेगळी शाखा आहे, तर ती तू कशी काय निवडलीस? म्हणजे तुला आवड होती की काही कारण घडलं आणि तू ह्या क्षेत्राकडे वळलीस? कारण असं सांगायचं झालं समजा तर त्या सुरुवातीला फार आवड होती अशातला काही भाग नाही, किंवा खूप त्याच्यासाठी मी काही वेगळा विचार केला होता हा विषय निवडायचा असंही नाही. पण काही वाचनात काही गोष्टी आल्या, म्हणजे लेख म्हणा किंवा काही पुस्तकं म्हणा या संदर्भातली, म्हणजे भारताच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भातली पुस्तकं. बरोबर. त्याच्यानंतर माझ्या भावाबरोबर काही वाचनाच्या संदर्भातल्या गप्पा, पुस्तकांच्या संदर्भातलं काही माहिती घेणं किंवा थोडीशी आपण गप्पा स्वरूपामध्ये असं आमचं काहीतरी डिस्कशन व्हायचं. त्यातनं मला असं कळलं की हा विषय इंडियोलॉजी म्हणून वेगळा एक प्राचीन इतिहास म्हणून किंवा प्राचीन इतिहासाचा एक अभ्यासाचा विषय म्हणून हा वेगळा हाताळला जातो इंडियोलॉजी म्हणून, किंवा ज्याला भारतविद्या किंवा भारतशास्त्र म्हणतात. मग मला असं वाटलं की हा एक वेगळा विषय आहे, त्याच्यामध्ये समजून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि जी काही थोडीफार माहिती मला मिळाली होती, जे काही वाचनात आलं होतं, त्यातनं नक्कीच उत्सुकता माझी खूप चाळवली गेली होती. आणि मग त्यातनं मला असं वाटलं की कुतूहल म्हणून किंवा उत्सुकतेपोटी म्हणालीस तरी चालेल, या विषयाकडे आलीस. हा, या विषय आपण थोडाफार बघावा किंवा त्याचा थोडाफार अभ्यास करावा. बरोबर. ठीक आहे, आता आपण मुख्य आपल्या विषयाकडे जाऊया. सिंधू संस्कृतीचा कालखंड आजपासून जवळजवळ 5000 वर्ष मागे जातो. शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात याची थोडीशी तोंडओळख झाली होती. पण विनीता, आता आम्हाला असं सांग की ह्या संस्कृतीचं उगम किंवा ही संस्कृती उजेडात कशी आली? म्हणजे काही अपघात घडला किंवा उत्खननातनं आली किंवा असं काय झालं की ज्यामुळे ही संस्कृती लोकांसमोर आली? खरं तर ही संस्कृती एका अपघातानेच लोकांसमोर आली. म्हणजे आपल्याकडे संस्कृतीचा म्हणजे प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी काही विशेष अभ्यास करावा लागतो किंवा करायचा असतो, हा फार काही त्या काळी असा दृष्टिकोन नव्हता. आपल्याला प्राचीन इतिहास किंवा आपली संस्कृती जी आहे ती आपली सामान्य लोकांच्या परंपरांमधनं किंवा आपल्या नेहमीचे जे काही प्रथा परंपरा आपल्या पूर्वजांकडनं चालत आलेल्या गोष्टी त्या पाळणं आणि त्या फॉलो करणं इतपत आपण संस्कृती समजत होतो. खूप अभ्यासक पूर्ण दृष्टीने त्याच्यावर काम करणारी संशोधक त्या काळी कमी होते.
आणि पाश्चात्य संशोधकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल फार आस्था होती अशातला भाग नाही, आणि त्यांना असं वाटत होतं की फार फार तर ही संस्कृती ख्रिस्तपूर्व एक 2-3 शतकं म्हणजे एक दीड पावणे 2,000 वर्ष इतकीच, 1,500-2,000 वर्ष जुनी इतकीच असावी. त्याच्यामुळे त्यांचाही थोडासा हा दृष्टिकोन असा होता की भारतीय संस्कृतीमध्ये फार जुनं काही नाही, जुनं म्हणण्यापेक्षा जुन्यातनं घेता येण्यासारखं फार काही नसावं असा एक त्यांचा अप्रोच होता. तर ह्या संस्कृतीला उजेडात येण्यामागे एक घटना कारणीभूत ठरली की त्या काळी म्हणजे 1921 साली लाहोर मुलतान रेल्वेचं काम सुरू होतं. इंग्रजांनी पूर्ण भारतात जे काही रेल्वेचं जाळं उभं करण्याचं त्यांनी काम हातात घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये ह्या रेल्वे मार्गाचं काम सुरू होतं. आणि तिथल्या कंत्राटदाराला असं दिसलं की त्या बांधकामामध्ये काही वेगळ्याच प्रकारच्या विटा वापरल्यात, म्हणून त्याने तिथल्या मजुरांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की त्यांना जवळपासच्या एका बांधकामामधनं ह्या विटा मिळाल्या. आणि म्हणून त्यांनी अधिक शोध घेतला. तो शोध घेऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांपर्यंत ते सगळं ती घटना गेली, आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही त्यामध्ये काहीतरी वेगळं जाणवलं. आणि म्हणून आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, जे पुरातत्व शास्त्रचा अभ्यास करणारं जे काही खातं आहे, तर तिथले त्याचे संशोधक, त्याच्यामध्ये काम करणारे संशोधक हे तिथे आले. राखालदास बॅनर्जी असं त्यांचं नाव, भारतीय संशोधक होते ते. तर ते तिथे आले. त्यांच्याबरोबर संशोधकांनी हे काम सुरू केलं की काही वेगळं आढळतंय. आणि हे काम करताना, हे उत्खनन करताना त्यांच्यासमोर एक अख्खं शहर आलं. ते अक्षरशः संपूर्ण शहर त्यांच्यासमोर उभं राहिलं. आणि त्याचा पूर्ण अभ्यास करताना असं लक्षात आलं की ही साधं सुद्धा हे शहर नसून 5,000 वर्ष इतकं जुनं हे शहर आपल्यासमोर आलेलं आहे. अच्छा, बापरे. म्हणजे मोठ्या प्रमाणातच हे अगदी एक मोठा चांगलाच संशोधन म्हणजे उत्खननातनं हे आपल्या जगासमोर सगळ्यांसमोर आलं. म्हणजे हे छोट्या छोट्या वसाहती वगैरे नव्हत्या ना, एकदम मोठ्या प्रमाणातच ते नागरी संस्कृती असल्यामुळे भव्य दिव्य स्वरूप असेल त्याचं जेव्हा ते समोर आलं तेव्हा. हो, बरोबर. मुळात हिंदू संस्कृती जी जगासमोर आलेली आहे ती एक नागरी संस्कृती किंवा ज्याला अर्बन सिव्हिलायझेशन म्हणतात, अशी संस्कृती जगासमोर आली. त्याच्या आधी ग्रामीण संस्कृती होती का, किंवा ग्रामीण संस्कृतीचे काही पुरावे त्याच्यामध्ये आढळतात का, तर हे थोडंसं अजूनही संशोधनाचं आणि हे कुतूहलाचंच अजून हा विषय आहे. पण मुळात ही संस्कृती जी समोर आली ती एक मोठी नागरी संस्कृती, पूर्णपणे विकसित असणारी त्या काळातली सुद्धा अशी संस्कृती ही आपल्या समोर आली. म्हणजे या संस्कृतीचं जे वैशिष्ट्य आहे, जे एक नगर रचना किंवा जी नागरी संस्कृतीचं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. आजही आपण टाउन प्लॅनिंग हा खूप मोठा विषय आजच्याही काळामध्ये शहरांमधून आहे. तर तशा प्रकारचं एक मोठं टाउन प्लॅनिंग किंवा नागरी रचना, त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा आणि त्या काळच्या म्हणजे त्यावेळेला झालेल्या उत्खननातनं मिळालेले लोकांच्या जीवनशैलीचे पुरावे, त्याच्यानंतर व्यापाराच्या संदर्भातले काही पुरावे, तर हे सगळं जे काही आहे हे सगळं एका नागरी संस्कृतीकडे बोट करणार आहे. त्यातनं आपल्याला असं नक्की कळतं की ही जी काही संस्कृती 5,000 वर्षपूर्वी नांदणारी संस्कृती होती ही नक्कीच नागरी संस्कृती होती. बरोबर. मी आता तेच म्हणणार होते की मला असं आठवतंय वाचलेलं की ही संस्कृती अतिशय विकसित आणि प्रगती केलेली होती. म्हणजे एवढी वर्ष जरी जुनं असलं, एवढे हजारो वर्ष जरी तो कालखंड जुना असला तरी तिथल्या सगळ्या व्यवस्था, म्हणजे त्याच्यातच आम्हाला असं पुढे जाणून घ्यायला आवडेल की तिथला व्यापार म्हणा किंवा तिथली लिपी म्हणा, हे कसं काय होतं त्यावेळच्या काळामध्ये एवढ्या हजारो वर्षापूर्वी, ह्याबाबत काही माहिती मिळाली असेल ना? हो, व्यापाराच्या बाबतीत तर बरीच माहिती उपलब्ध झालेली आहे. कारण त्यावेळेला असणारी धान्यांची गोदामं जी मोहेंजोदरोला किंवा हडप्पा सारख्या ठिकाणी धान्याची गोदामं मिळालेली आहेत, त्या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांच्या वस्त्या की जे त्या गोदामामध्ये काम करत होते त्यांच्यासाठी असणाऱ्या वेगळ्या वस्त्या याही आढळलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर लोथल नावाचं एक ठिकाण आहे जे आता गुजरातमध्ये आहे, आणि ते त्या काळचं खूप मोठं बंदर होतं. आता त्या ठिकाणी पाण्याची किंवा समुद्राची पिछेहाट झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तितकं असं ते बंदर असेल याची आपण कल्पना करू शकतो, पण पाण्याचा आता तिथे तेवढा साठा किंवा तिथे नाही दिसत आपल्याला ते. तर हे जेव्हा स्ट्रक्चर त्यांनी
अभ्यासलं लोथलच्या त्या सगळ्या इमारतीचं, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की एक मोठी गोदी आहे, ज्याला आपण डॉक म्हणतो इंग्लिशमध्ये, की जहाजं उभी करण्याचं. तर अशा प्रकारची ही गोदी किंवा असं हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी आढळलं. तिथेही धान्यांची गोदामं, तिथेही मजुरांच्या राहण्याची सोय, हे सगळं त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे व्यापाराचा खूप मोठा विकास आणि भरभराट त्या काळी झाली होती असं आपण नक्की म्हणू शकतो. म्हणजे अर्दन सील्स ज्याला म्हणतात, त्या काळी मातीच्या मुद्रा किंवा मातीची नाणी अशा स्वरूपामध्ये काही गोष्टी किंवा अशा स्वरूपामध्ये काही सापडलेल्या आहेत गोष्टी. तर त्याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की ही नक्कीच नागरी संस्कृती आहे. आणि त्या काळी असणारा जो काही व्यापार आहे हा तिथल्या पूर्ण अनेक शहरांमध्येही होत होता आणि त्याच्याबरोबर तो परदेशामध्येही होत होता. कारण लोथल सारखं जे ठिकाण आहे त्याच्या वरनं आपल्या असं लक्षात येतं की भारतापुरता मर्यादित नसून तो बाहेरच्या देशांशीही हा व्यापार होत होता. विनिता, तू व्यापाराबद्दल जसं आम्हाला सांगितलंस तसं मला आता आणखीन असं तुला विचारायचं आहे की कला क्षेत्र असेल किंवा कलाकुसर म्हणा, दागदागिने, भांडी, खेळणी, अशाही विविध गोष्टी ह्या संस्कृतीमधनं आपल्याला मिळाल्या असतील, त्याबद्दल काय सांगशील? हो, या उत्खननातनं बऱ्याच गोष्टी मिळाल्या, ज्यातनं पहिली गोष्ट तर ही की अशा प्रकारच्या ज्या उत्खननातनं मिळालेल्या गोष्टी असतात त्यातनं आपल्याला तत्कालीन संस्कृतीचा किंवा त्या काळच्या लोकजीवनाचा बराचसा उलगडा व्हायला मदत होते. म्हणजे भांडी जर म्हणशील तर मातीची भांडी खूप सारी मिळालेली आहेत, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या प्रकाराची. त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळतं. तर त्याच्यावरनं आपल्याला असं साधारणपणे लक्षात येतं की ह्या लोकांना कलादृष्टी होती. अगदी कलेचा खूप प्रचंड विकास जरी झालेला नसेल तरी सुद्धा ती दृष्टी मात्र त्यांची विकसित झालेली होती किंवा त्या दृष्टीने ते अशा सगळ्या आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टींकडे बघत होते. त्याच्यामुळे मातीच्या भांड्यांवरची कलाकुसर किंवा नक्षीकाम असेल किंवा लहान मुलांची खेळणी असतील, अगदी बैलगाडी म्हणा किंवा शिट्टी म्हणा, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींमधनं त्यावेळी असणारी लोकांची आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य हे आपल्याला दिसून येतं की हे या गोष्टी वापरण्यासाठी लोकांकडे असणारं जे काही एक स्थैर्य लागतं, मग ते मग ते आर्थिक स्थैर्य सुद्धा, राजकीय स्थैर्य सुद्धा, की ह्या गोष्टीचा आनंद ते घेऊ शकत होते. तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी आढळतात. म्हणजे एक कलाकुसरीच्या बाबतीत म्हणायचं झालं किंवा मूर्तींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एक पुरुषाची एक मूर्ती मिळाली आहे. ती पूर्ण नाहीये, ती छातीपर्यंतचीच त्याची मूर्ती आहे, पण त्याच्यावर असं लक्षात येतं की तो एक धर्मगुरू असावा. कारण राजकीय व्यवस्था त्या काळी काय होती हे अजूनपर्यंत पूर्ण कळलेलं नाहीये. पण एकंदरीत अभ्यासातनं असं लक्षात आलं की कदाचित ती मूर्ती धर्मगुरूची असावी. आणि त्याच्यावरचं जे त्यांनी पांघरलेलं वस्त्र आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव याच्यावरनं आपल्याला नक्की लक्षात येतं की त्या काळची मूर्तिकला ही एका विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावर होती किंवा चांगला विकास होत होता. दागिन्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सोन्या चांदीचे दागिने होते, मणी वेगवेगळ्या प्रकारचे वापरून दागिने केले जायचे आणि हे सगळ्या प्रकारचे दागिने पुरुष आणि स्त्रिया वापरत होत्या. पुरुषही त्या काळी दागिने वापरत असत असं लक्षात आलेलं आहे किंवा असा अभ्यास झालेला आहे. त्याच्याबरोबर हस्तिदंती कंगवे, त्याच्यानंतर आरसे, अगदी काजळाची स्टिक सुद्धा मिळालेली आहे. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की दागिन्यांबरोबर म्हणजे नुसते दागिने नाही तर या सगळ्या साजशृंगाराचं जे काही साहित्य आहे त्यांनी त्या काळीही स्त्रियांना नटायला आवडत होतं किंवा त्यांची आवड असावी असं यातून आपल्याला लक्षात येतं. बरोबर. म्हणजे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की स्त्रियांचं जे नटण्याचं आहे म्हणजे हा जो गुण आहे हो हजारो वर्षापासून परंपरागत चालून आपल्यापर्यंत आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी पुराव्यासहित असं आपण म्हणू शकतो की बायकांची नटण्याची आवड ही खूप जुनी आहे, प्राचीन आवड आहे असं म्हणू शकतो. बरोबर बरोबर, खरं. रसिका, हो, आपल्याला माहिती आहे की मानवाच्या स्थैर्याचा इतिहास हा नद्यांच्या खोऱ्यापासून सुरू होतो. जगभरातील विविध संस्कृती नद्यांच्या खोऱ्यात निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे ही संस्कृतीसुद्धा सिंधू आणि सरस्वती या दोन्ही नद्यांमुळे संपन्न होती. विनिता, आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की सिंधू आणि सरस्वती या दोन्ही नद्यांचा कसा सहभाग ह्या संस्कृतीशी निगडीत होता या संपन्नतेमध्ये?
आपल्याला आधी तर हे लक्षात घ्यायला पाहिजे किंवा आपल्याला नावावरनच हे लक्षात येतं की ही संस्कृती सिंधू संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या संस्कृतीमध्ये असणारं सिंधू नदीचं महत्व हे आपल्याला नावातनच कळतं. कारण या संस्कृतीचा विकास हा सिंधू नदीच्या काठी झाला. त्या संस्कृतीचा जन्मही कदाचित याच नदीच्या काठी झाला असावा. म्हणजे प्राचीन काळामध्ये ज्या कुठल्या वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या संस्कृतींचा उदय जो झालेला आहे तो प्रामुख्याने नद्यांच्या खोऱ्यांमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे नदीचं महत्व हे आपण खूप मान्य केलंच पाहिजे आणि तसं सिंधू नदीचं महत्व आहेही. पण त्याच्या बरोबरीने सिंधू संस्कृतीचा अभ्यास करताना संशोधकांच्या असं लक्षात आलं की सरस्वती नदी ही त्या लोकांसाठी तितकीच महत्वाची होती. म्हणजे आपण जर वेदांमध्ये सरस्वती नदीचे उल्लेख बघायला गेलो तर आपल्याला असं आढळतं की हे सिंधू नदीपेक्षा सरस्वती नदीचे उल्लेख हे वेदांमध्ये जास्त आहे. त्यावरनंही आपल्या लक्षात येतं की ती नदी किती लोकांसाठी महत्वाची होती, किती पूजनीय होती. आणि त्यामुळे या सरस्वती नदीचंही स्थान किंवा त्याचं महत्व या संस्कृतीमध्ये खूप मोठं आहे असं हे या अभ्यासकांच्या लक्षात आलंय. त्याच्यामुळे या संस्कृतीला आता फक्त सिंधू संस्कृती न म्हणता या संस्कृतीला आता सिंधू सरस्वती संस्कृती असं म्हटलं जातं. असंही म्हणतात. खरंच किती वैभवशाली इतिहास परंपरा लाभली आहे आपल्या संस्कृतीला. निसर्गाशी निगडीत त्याच्या सहवासात सगळी प्रगती घडते नाही का. पण ह्या निसर्गाच्या कामात जर आपण ढवळाढवळ केली किंवा त्याला काही विरोध झाला की त्याचे काय परिणाम होतात हे आपण आजही बघतोय. विदिता, आता मला असं अजून एक कुतूहल आहे की ह्या संस्कृतीचा उगम कसा झाला किंवा ही उदयास कशी आली हे आपण जाणून घेतलं. पण त्याचबरोबर ह्याचा अस्त किंवा ह्याचा अंत कसा झाला, त्याच्या विनाशाची काय कारणं असतील ह्याचं कुतूहल जसं माझ्या मनात आहे तसं मला खात्री आहे की त्यावेळच्या संशोधकांच्या मनातही ते नक्कीच आलं असणार आणि त्याबाबतही काही आपल्याला संशोधन समोर आलेलं असेल ना. हो, सिंधू संस्कृतीचा विनाश कसा झाला याबद्दल खरं तर अजून ठामपणे काहीच सांगता येत नाहीये किंवा त्याचा अभ्यास तिथपर्यंत अजून पूर्ण झालेला नाही असं म्हणू शकतो. तो अजूनही चालू आहे. पण त्याच्यासाठी काही गृहीतक संशोधकांनी मांडली किंवा काही थिअरीज त्यांच्या लक्षात आल्या किंवा त्यांनी त्या थिअरीज मांडल्या आणि त्या सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या दोन थिअरीज म्हणजे पहिली थिअरी म्हणजे आर्यन इन्व्हेजन थिअरी किंवा आर्य आक्रमणाचा सिद्धांत आणि दुसरी जी काही थिअरी आहे किंवा जो सिद्धांत म्हणू आपण तो पर्यावरणाच्या बदलांशी संबंधित असा तो सिद्धांत किंवा ते कारण दिलं जातं की पर्यावरणातले बदल. पण यातला जो पहिला भाग आहे किंवा पहिली जी काही थिअरी आहे आर्यन इन्व्हेजन थिअरी ती आपल्या दृष्टीने महत्वाची अशासाठी आहे म्हणजे भारतीयांच्या दृष्टीने की या थिअरीच्या प्रमाणे संशोधकांचं म्हणणं असं आहे की आर्य हे बाहेरचे होते, आर्य हे आक्रमक होते आणि आर्य हे आक्रमक त्यांनी आक्रमण केलं या सिंधू संस्कृतीमधल्या लोकांवरती किंवा या शहरांवरती. त्यावेळेला युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये या संस्कृतीचा विनाश झाला. तर अनेक वर्ष ही संस्कृतीचा बद्दलचं हे जे काही मांडणी आहे किंवा ही जी काही थिअरी आहे ही खूप वर्ष ही लोकांनी किंवा सामान्य लोकांनाही हीच थिअरी माहिती होती. संशोधकांनीही हीच थिअरी मान्य करून त्या दृष्टीने अभ्यास सुरू ठेवला होता. कारण त्यावेळेला ते थिअरी मान्य करण्यासाठी लागणार जे काही वस्तू सापडल्या होत्या किंवा शस्त्र सापडली होती त्यावर त्यांनी तसं अनुमान काढलं होतं. पण त्यांनी झालं असं की साधारणपणे हीच थिअरी उचलून धरली गेल्यामुळे असं झालं की मग आर्य जर बाहेरचे होते तर मग मूळचे भारतीय कोण होते किंवा आपले पूर्वज कोण होते हे आर्य नव्हतेच का. आणि आर्य संस्कृती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आर्य हा वंश नसून आर्य ही त्यावेळची जीवन पद्धती होती असं आपल्याला खरं तर आता लक्षात येतं. तर मग हे भारतीय लोकांनी हे केलेलंच नाहीये का किंवा जे काही मोठं आपण संस्कृतीचा अभ्यास करताना मोठे मोठे त्या काळचे शोध म्हणा किंवा त्यावेळेला दाखले जे काही आहेत किंवा त्यावेळेची झालेली प्रगती जी काही आहे मग ती भारतीयांनी केलीच नाही का असा एक प्रश्न पडतो. मग बापरे, म्हणजे आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यासारखं झालं ना याच्यामध्ये. बरोबर म्हणजे मग ते इतरांनीच केलं का आणि मग
आपल्या लोकांनी किंवा मूळच्या भारतीयांनी किंवा आपल्या पूर्वजांचं याच्यामध्ये योगदान काय होतं असा एक प्रश्न राहतोच ना काय. अगदी बरोबर. हो. कारण जर आर्य बाहेरून आले असतील तर मग हा सिद्धांत जो काही या आक्रमणाचा तो जर मान्य केला तर मग आपल्या भारतीयांचं योगदान काय आहे पूर्वजांचं. तर त्या दृष्टीने सुद्धा अभ्यास झाला आणि त्याच्यावरनं असं लक्षात आलं की त्या अभ्यासातनं अगदी मागच्या वर्षीच किंवा काही काळ आधी थोडे महिने आधी हा अभ्यास पूर्ण झाला आणि डॉक्टर वसंत शिंदे म्हणून डेक्कन कॉलेजचे काम करणारे मोठे संशोधक आहेत. तर त्यांनी हे संशोधन सुरू ठेवलं होतं अनेक वर्ष आणि त्यांच्याबरोबर अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीचे संशोधकही होते. तर असे जगभरातल्या अनेक ठिकाणांहून आलेल्या संशोधकांनी जे काही त्या ठिकाणी मिळालेले मानवी सांगाडे आहेत सिंधू संस्कृतीच्या शहरांमध्ये राखीगडीमध्ये, तर त्या ठिकाणी मिळालेले जे सांगाडे आहेत त्या सांगाड्यांचा अभ्यास केला आणि त्यातनं मिळालेला डीएनए हा आताच्या भारतीयांच्या डीएनएशी मिळता जुळता आहे का हेही पडताळून पाहिलं. तर त्यांचं असं लक्षात आलं की हे मॅच होते किंवा हा डीएनए आपला जुळतो आहे. तर मग हे एक मोठं काय म्हणू आपण ब्रेक थ्रू ज्याला म्हणू संशोधनातलं. यशच आहे आपलं, यशच आहे ते. तर हे यश त्यांना मिळालं की यातनं असं सिद्ध झालं की आर्य हे भारतीयच होते किंवा ही संस्कृती पूर्णपणे भारतीय संस्कृती असून आपले पूर्वज आणि मूळ जे त्या ठिकाणी राहणारे लोक जे होते संस्कृतीतले ते पूर्णपणे भारतीय होते. त्याच्यामुळे हा सिद्धांत आता थोडासा बाजूला पडला. पण दुसरी जी थिअरी किंवा दुसरं जे कारण या विनाशासाठी दिलं जातं ते कारण म्हणजे त्यावेळी होणारे हवामानातले बदल. हे हवामानातले बदल जगभरामध्ये त्या काळी सगळीचकडे होत होते असं संशोधकांचं म्हणणं आहे. तर तशाच बदलांमुळे सिंधू नदीला पूर यायला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर भूकंपाने सिंधू नदीचं पात्र उचललं गेलं होतं. त्यामुळे सिंधू नदीचे प्रवाह हे बदलत होते सतत. सरस्वती नदी कोरडी पडायला किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे पाण्याचा स्रोत या लोकांना काही उपलब्ध नव्हता. आणि मग नंतरची ज्याला उत्तर सिंधू संस्कृती असं म्हटलं जातं की सिंधू संस्कृतीच्या अस्ताचा हा सगळा कालखंड आहे. तर या कालखंडात असं दिसतं की या लोकांची घरं पूर्वीसारखी नगर रचना नव्हती, म्हणजे नाही त्यांना करता आली. जशी जागा मिळेल नदीकाठी किंवा पूररेषा ओलांडून वरती तर अशी थोडी उंचावर बांधलेली घरं, विस्कळीत थोडी प्रकारची अशी घरं दिसतात. आणि मग त्यातनं त्यांनी असं अनुमान काढलं की या अशा सगळ्या परिस्थितीमुळे तिथे लोकांना राहण्यायोग्य राहिली नाही ती जागा आणि म्हणून तिथल्या लोकांनी स्थलांतर हळूहळू सुरू केलं आणि या हवामान बदलामुळे मग त्या संस्कृतीचा अस्त झाला किंवा नाश झाला असावा. म्हणजे थोडक्यात म्हणजे दोन्ही हे सिद्धांत अजून ठोस असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे दोन्हीही अजून अनुमान की पर्यावरणीय बदल पण असतील त्याच्यामध्ये आणि आर्य आक्रमणाचा जो सिद्धांत आहे की तो आता म्हणजे त्याच्यात बदल झालाय की आपणच त्याचे हे आहोत, पूर्वज आहोत असं त्या सिद्धांतावरनं दिसून येतं आपल्याला. बरोबर ना? बरोबर. म्हणजे मला आता असं अगदी अभिमानाने म्हणावं असं वाटेल की एवढ्या प्रगत संस्कृतीची पायाभरणी करणारे आणि ती संस्कृती वैभवाच्या कळसाला नेणारे हे लोक जे आहेत हे आपले पूर्वज आहेत, याचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटतो, नाही का? नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. हो, खरंच विनिता, तू जी काय आता आम्हाला माहिती देतेस मला नक्की खात्री आहे की आमच्या रसिकांना ही नक्की आवडत असेल आणि ते त्याचा आनंद घेत असतील. नक्कीच. आता मला आणखीनही तुला असं पुढे जाऊन असं विचारायचं आहे की 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी फाळणीच्या वेळेला ह्या आपल्याला ज्या काही वस्तू पुरातन मिळालेल्या होत्या किंवा जे काही अवशेष होते त्याबद्दल काय घडलं? म्हणजे फाळणीच्या वेळी काय आपल्याला काही त्याच्यात गमवावं लागलं किंवा एक्झॅक्टली काय झालं त्या वेळेला? फाळणीच्या वेळेची परिस्थिती जरा विचित्रच होती म्हणजे खरं तर. कारण एका एवढ्या मोठ्या अखंड देशाचं दोन वेगळ्या देशांमध्ये जेव्हा विभाजन होणार असं पक्क झालं त्यावेळेला सुरुवात तर त्यांनी सीमा निश्चितीपासून ब्रिटिशांनी केली की त्या देशांच्या सीमा ठरवल्या गेल्या पाहिजेत म्हणून मग ते बॉर्डर कमिटी त्यांनी नेमली आणि त्याचा मुख्य होता रॅडक्लिफ म्हणून एक ब्रिटिश अधिकारी. तर त्यांनी ह्या सीमा निश्चितीची सुरुवात केली किंवा सीमा निश्चिती केल्या आणि त्यावेळेला मग असं लक्षात आलं की काही लाहोर कराची सारखी महत्वाची शहरही आता भारतात नाही राहणार आणि ती पाकिस्तानात जाणार आणि
त्याचबरोबर त्यांनी असंही ठरवलं की जी शहरं किंवा ज्या वस्तू आणि ज्या गोष्टी पाकिस्तानात जातील आणि भारतात राहतील याच्यामध्ये आपण वाटणी करायची. आणि ही वाटणी करताना ती इतक्या आपण काय म्हणू आपण त्याला की इतक्या ती खोलवर ती वाटणी केली गेली की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे शासकीय कार्यालयांमधली जी काही वस्तू ज्या होत्या, मग त्या टेबल असतील, खुर्च्या असतील किंवा खडू, पेन्सिली, शाईच्या बाटल्या, या सगळ्या इतक्या छोट्या छोट्या आणि इतक्या किरकोळ असणाऱ्या गोष्टींची सुद्धा वाटणी झालेली. म्हणजे एक त्यातला एवढ्या मायन्यूट लेवलला येऊन त्यांनी इतकं म्हणजे ह्या गोष्टी घडल्या म्हणजे आपल्या हे खरं तर कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे की देशाचं विभाजन होताना वाटणी होणं किंवा विभाजन होणं हे कुठपर्यंत त्रासदायक ठरू शकतं. तर आपल्यासाठी म्हणजे काळाकुट्ट हे आहे ती गोष्ट आपल्यासाठी, इतिहास म्हणजे पाळणीचा म्हणजे तो इतिहासाचा एक खरं तर काय नकोसा भाग आहे खरं तर. हो, अगदी अगदी. तर अशा प्रकारची वाटणी सुरू होती आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की उत्खननातनं मिळालेल्या वस्तूंची वाटणी करायला पाहिजे. आता ही वाटणी करायची कशी? तर सुरुवातीला असं ठरलं की ज्या वस्तू पाकिस्तानात मिळाल्या त्या पाकिस्तानात पाठवायच्या आणि ज्या वस्तू भारतात मिळाल्या त्या आपल्याकडे भारतातच ठेवायच्या. पण हे सगळं ज्या वेळेला कॅल्क्युलेशन चालू होते, हिशोब चालू होते, त्यावेळेला आपल्या अधिकाऱ्यांच्या असं लक्षात आलं की पाकिस्तानी लोकांना ह्याच्यामध्ये फार काही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे उत्खननातनं मिळालेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही फार इंटरेस्टच नाहीये, फार देणं घेणं नाहीये. तो आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे किंवा तो आपण जपला पाहिजे याबद्दल त्यांना फार काही आत्मीयता नाहीये. मग आपल्या लोकांनी थोडासा धोरणीपणा केला, थोडी चतुराई दाखवली आणि त्यांनी असं सांगितलं की हा जो काही मिळालेला उत्खननाचा जो काही भाग आहे, हा भाग जो भारतामध्ये आहे तो भारतातच राहावा आणि जो पाकिस्तानात आहे तो पाकिस्तानातच राहावा. तर फॉर्च्युनेटली असं होतं की हा जो काही भाग भारतातल्या ज्या काही वस्तू भारतात राहणार होत्या त्या तुलनेने जास्त होत्या संख्येत आणि पाकिस्तानामधल्या ज्या काही वस्तू आहेत त्या मानाने कमी होत्या. तर अशा प्रकारे आपल्या लोकांनी किंवा भारतीय अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त वस्तू आपल्याकडे राहतील अशी चतुराईने व्यवस्था केली. त्यांनी सांगितलं की इतक्या वस्तूंचं ने आण किंवा देवाणघेवाण करण्यापेक्षा त्या वस्तू ज्या ज्या संग्रहालयात आहेत तशाच राहू देत. तर त्यातल्या बऱ्याचशा वस्तू त्याच्यामुळे आजही आपल्याकडे त्या शाबूत आहेत आणि त्याचा अभ्यास आजही आपल्याला करता येतो. चालू खरंच आपल्या म्हणजे संशोधकांनी खूपच दूरदृष्टी दाखवली असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल या सगळ्या बाबतीत, नाही का? अगदीच अगदीच खरंच. आता आपण जसे ह्या भागाच्या शेवटाकडे आलोय. सिंधू संस्कृतीचा 1920च्या दशकापासून सुरू असणारा हा प्रवास आणि अभ्यास आजही संपलेला नाही आणि त्याबद्दलचं कुतूहल सुद्धा. एखाद्या पडद्याआड असणारी सुंदर तरुणी आपल्याला वाऱ्याची झुळूक आल्यानंतर दर्शन देते ना, तसं आहे ह्या सिंधू संस्कृतीचं. आजही ही गूढ आकर्षणाचं वलय घेऊन पांघरून उभीच आहे असं मला वाटतं. विनीता, आता तुला एक आता शेवटचा असा प्रश्न विचारते की हे जे संशोधन चालू आहे सिंधू संस्कृतीचं, हे अजूनही चालू आहे का? म्हणजे आता सध्या त्याची काय परिस्थिती आहे? का काही त्याच्यात बदल घडलाय किंवा काय आता परिस्थिती? सिंधू संस्कृतीचा अभ्यास अजूनही चालू आहेच. हा अभ्यास करताना किंवा ह्या कुठल्या क्षेत्रात अभ्यास चालू आहे तर प्रामुख्याने उत्खनन तर बऱ्याच ठिकाणी होतातच आहेत. कारण साधारणपणे 2000 स्थळं आतापर्यंत उजेडात आलेली आहेत. त्यातली 1500 भारतामध्ये आहेत, 500 पाकिस्तानामधली स्थळं आहेत आणि त्याचा आवाका सुद्धा या स्थळांचा बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणजे असं आपल्याला दिसतं की ही स्थळं केवळ भारत पाकिस्तान सीमेवर नसून ती अजून आतपर्यंतही आपल्याला भारताच्या थोड्याशा अंतर्भागामध्ये सुद्धा आढळून आलेली आहेत. तर हा अभ्यास तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी उत्खननाचा चालू आहेच, पण त्याच्याबरोबरही अजून एक अभ्यास चालू आहे ते म्हणजे सिंधू लिपीचा, की त्या काळी असणारी लिपी म्हणजे त्यावेळेला लिपी होती किंवा लोकांना लिहिण्याची कला अवगत होती इतपत आपल्याला माहिती झालेली, पण त्या लिपीचा उलगडा अजून काही झालेला नाही कारण त्या लिपीचं वाचन अजून करता आलेलं नाहीये. तर हे जेव्हा वाचन आपल्याला करता येईल त्यावेळेला सिंधू संस्कृतीबद्दल खूप अजून जास्त आणि बरीच मोठी माहिती आपल्याला मिळू शकते. तर तो सिंधू संस्कृतीचा एक मोठा अजून असा भाग शिल्लक आहे अडसर आहे संशोधनासाठीचा, की ज्याच्यावर अजूनही गेली 80-90 वर्ष संशोधन चालू आहे. आणि ती लिपी कशी उलगडता येईल याच्यावरती संशोधक अभ्यास करतायत. बरोबर. खरंच जिज्ञासा ही भारतीय तत्वज्ञानाचा पाया आहे असं आपण म्हणतो.
या जिज्ञासेनंच मानवी जीवनाचे आयाम विस्तारले गेलेत. एका प्रश्नाचं उत्तर शोधताना दुसऱ्याची निर्मिती, त्याचं उत्तर शोधताना तिसरा, असं ही साखळी चालूच आहे नाही का? त्याच्यामुळे हे संशोधन अखंड चालूच राहील असं मला वाटतंय. बरोबर आहे. म्हणजे जिज्ञासा ही खरं तर कधीच न संपणारी आहे. जेव्हा आपण एखादा प्रश्न सोडवतो तेव्हा त्याचं उत्तर आपल्या समोर येतं, पण अशा प्रकारच्या संशोधनातनं काही त्या उत्तराने समाधान होतं असं नाही. त्यातनं पुन्हा प्रश्नांची निर्मिती होते आणि ती साखळी सुरूच राहते. खरं. विनिता, आम्हाला असा एक सांग की ही जी आता तू माहिती सांगितलीस किंवा याबद्दल आम्हाला जे काही मार्गदर्शन केलंस, तर वाचकांना जर काही रसिकांना त्याबद्दल अजून माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी काही संदर्भ ग्रंथ म्हणा किंवा काही पुस्तकं म्हणा असं काही सुचवशील का? हो, पुस्तकं तर यासाठी महत्वाची आहेतच. म्हणजे अगदी आपण कितीही टेक्नोसॅव्ही आहोत असं म्हटलं तर सुद्धा फक्त गुगलवरती आपल्याला अवलंबून नाही राहत. प्रिंटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याचं महत्व अजूनही तेवढंच आहे. तर त्या गोष्टीही किंवा ती पुस्तकंही हाताळली पाहिजेत. तर विश्वकोश आहे, मराठी विश्वकोश. या विश्वकोशामध्ये आपल्याला बरीच माहिती या संदर्भातली मिळू शकते. त्याच्यानंतर कारण सांस्कृतिक घटकांचा अतिशय मोजक्या आणि नेमक्या शब्दामध्ये अभ्यासपूर्ण असं आपल्याला संस्कृती विश्वकोशामध्ये आपल्याला आढळतं. त्यानंतर डॉक्टर केतकरांचा संस्कृती कोश जो आहे तर तो संस्कृती कोश सुद्धा अतिशय उपयुक्त किंवा आपल्याला तो अतिशय माहितीपूर्ण असा आहे. त्याच्यानंतर जयंत खेर म्हणून लेखक आहेत, त्यांनी जॉन मार्शल एक असामान्य पुरातत्वज्ञ असं एक पुस्तक त्यांचं आहे की जॉन मार्शल नावाचा एक इंग्लिशच माणूस होता, ब्रिटिश अधिकारी होता. तो आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा हेड आणि त्यांनी 25-30 वर्ष तो कारभार सांभाळला आणि खूप मोठं काम केलं. म्हणजे सिंधू संस्कृती उजेडात आणण्याचं काम आणि त्याला प्रसिद्धी देण्याचं काम करणारा जॉन मार्शलच होता की ज्यांनी पेपरमध्ये या गोष्टीला प्रसिद्धी दिली आणि सिंधू संस्कृतीचं महत्व जे काही आहे ते त्यांनी अधोरेखित केलं. जगासमोर आणण्याचं त्याचं काम होतं. त्याचं खूप मोठं काम आहे. आणि सिंधू संस्कृतीचं जेव्हा उत्खनन चालू होतं ह्या सगळ्या भागाचं, त्यावेळेलाही त्याचा खूप मोठा वाटा किंवा त्याच्या लिडरशिप खालीच हे चालू होतं असं म्हटलं तरी चालेल. तर त्याच्या आयुष्यावरचं किंवा त्याच्याबद्दलचं पुस्तक हे खूप चांगलं वाचनीय पुस्तक आहे. त्याच्यानंतर अजून प्राचीन भारताचा इतिहास म्हणून डॉक्टर देगलूरकरांचं खूप छान पुस्तक आहे की जे अगदी प्रागैतिहासिक काळापासून ते 12व्या शतकापर्यंतचा सगळा जो भारताचा इतिहास आहे तो आपल्या समोर त्या पुस्तकात समोर येतो. त्याच्यामुळे ते एक पुस्तक अतिशय चांगलं आहे. त्यानंतर केशव मधुकर ढवळीकरांचं कोणे एके काळी आर्य संस्कृती आणि आर्य कोण होते असं जे काही पुस्तक आहे, तर ही 2 पुस्तकं सुद्धा सिंधू संस्कृतीवरची खूप वाचनीय आहेत आणि खूप माहितीपूर्ण आहेत. अगदी सामान्य माणसांनाही किंवा सामान्यांनाही आपल्यासारख्या त्यातनं खूप सोप्या आणि सहज शब्दामध्ये खूप छान माहिती मिळते. विनिता, खरंच तू आज इथे वाचनकट्ट्यावर आलीस आणि आम्हाला इतकी चांगली उपयुक्त माहिती दिलीस, त्याबद्दल मी आभार असं काही तुझे मानणार नाही, कारण गप्पांमधनं आपण ही माहिती जाणून घेतली. तर खूप छान वाटलं तू आज इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलंस त्याबद्दल. मलाही तुझ्या वाचनकट्ट्यावर यायला खूप आवडलंय. त्यानिमित्ताने थोडीफार जी काही माहिती होती ती सगळ्यांबरोबर मला शेअर करता आली, याचा मला आनंद आहे खूप. खरंच रसिक हो, मला खात्री आहे की ह्या विषयाबद्दल जिज्ञासा आणि कुतूहल तुम्हाला नक्कीच निर्माण झालं असेल आणि ती माहिती मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच ही पुस्तकं वापराल किंवा गुगलवर सर्च कराल, त्याची माहिती मिळवाल आणि माझा वाचनकट्ट्याचा जो हेतू आहे तो नक्कीच सफल होईल. तर या भागासाठी आपण आता इथेच थांबूया. थँक्यू.